नमस्कार मित्रांनो, तुमच्या घराजवळ नारळाचं झाड आहे का? काही लोक म्हणतात नारळाचं झाड खूप शुभ आहे, तर काही लोक म्हणतात घराजवळ नारळाचं झाड असणं अशुभ आहे. मग खरं काय? वास्तुशास्त्रानुसार नारळाचं झाड तुमचं नशीब बदलू शकतं, पण योग्य ठिकाणी असेल तर शुभ आणि चुकीच्या ठिकाणी असेल तर अशुभ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नारळाचं झाड शुभ की अशुभ, कोणत्या दिशेला लावावं, कुठे लावू नये, नारळाचं झाड घरासाठी फायदेशीर की हानिकारक, वास्तू उपाय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नारळाचं झाड धार्मिक आणि वास्तू महत्त्व. भारतीय संस्कृतीत नारळाला खूप पवित्र मानलं जातं. कोणत्याही शुभ कार्यात नारळाचा उपयोग होतो. पूजा, लग्न, गृहप्रवेश, हवन या सगळ्या ठिकाणी नारळ असतो. वास्तुशास्त्रात नारळाचं झाड सकारात्मक ऊर्जा देणारं मानलं जातं. नारळाला श्रीफळ असंही म्हणतात, म्हणजे लक्ष्मी देवीचं प्रतीक. वास्तुशास्त्रानुसार नारळाचं झाड कुठे शुभ आहे? पूर्व दिशा, ईस्ट, खूप शुभ. जर घराच्या पूर्व दिशेला नारळाचं झाड असेल तर घरात सुख समृद्धी वाढते, आर्थिक प्रगती होते, घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. उत्तर दिशा, नॉर्थ, धनवृद्धी. उत्तर दिशेला नारळाचं झाड असले तर पैशाचा आवक वाढतो, व्यवसायात यश मिळतं, करिअरमध्ये प्रगती होते. घरापासून अंतर किती असावे? वास्तुशास्त्रानुसार नारळाचं झाड घराच्या खूप जवळ नसावे, कारण नारळाचं झाड खूप उंच वाढतं. योग्य अंतर किमान 6 ते 10 फूट, शक्य असल्यास 12 ते 15 फूट. नारळाचं झाड कुठे अशुभ आहे? नेतृत्व दिशा, साऊथ वेस्ट. जर नारळाचं झाड नेतृत्व दिशेला असेल तर आर्थिक अडचणी, घरात तणाव, कामात अडथळे. मुख्य दरवाजासमोर. जर नारळाचं झाड घराच्या मुख्य दरवाजासमोर असेल तर कारण सकारात्मक ऊर्जा अडते. घराच्या छताजवळ खूप उंच झाड. जर नारळाचं झाड घरावर सावली टाकत असेल तर कारण घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. नारळाचं झाड शुभ की अशुभ? सत्य हे आहे, नारळाचं झाड स्वतः शुभ आहे, पण त्याची दिशा आणि अंतर चुकीचं असेल तर अशुभ परिणाम दिसू शकतात. म्हणजे योग्य दिशा शुभ, चुकीची दिशा अशुभ. नारळाच्या झाडासाठी वास्तू उपाय. जर घराजवळ नारळाचं झाड चुकीच्या दिशेला असेल तर उपाय 1, झाडाजवळ दिवा लावा, विशेष गुरुवारी. उपाय 2, झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करा. उपाय 3, घराजवळ मुख्य दरवाजासमोर तुळशीचं झाड लावा. उपाय 4, नारळाच्या झाडाला लाल धागा बांधा. मित्रांनो, घराजवळ नारळाचं झाड शुभ की अशुभ हे पूर्णपणे दिशेवर आणि अंतरावर अवलंबून आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा तुमच्या घराजवळ नारळाचं झाड आहे का? धन्यवाद.